बघा काय झालं पर देख हा ए हॅलो वेलकम बॅक टू माय न्यू अनदर व्हिडिओ. तर कसं काय म्हणते बरं आहे ना. तर मी आज एका स्पेशल ठिकाणी जाणार त्याच्यामुळे व्हिडिओ बनवतो आहे. तर मला माहिती मी खूप दिवसापासून व्हिडिओ नाही बनवला पण त्याचं मेन रिझन असं आहे की मी 2 मिनिटात त्याचं मेन रिझन असं आहे की मला कंटेंट नव्हता गावात एवढा काय बनवायला त्याच्यामुळे. तर बघू आता कुछ भी जर तुम्हाला तर माझं डेली ब्लॉगिंग आवडलं असेल बघायला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मी नक्की ट्राय करून बनवायचा. तर भेटूया नेक्स्ट वीकमध्ये. तिथे माझी 2 फ्रेंड येणार आहे मग त्यांच्याबरोबर जाऊया पुढे आणि सांगतो मी तुम्हाला कुठे नक्की जाणार आहे ते. तर बाय. तर मित्रांनो मी ते स्टेशनला पोहोचलो आहे आणि मित्र पण आगात कंप्लीट झालं आहे मला 1 वाजता. तर बघू कुठे ते दिसले दाखवतो तुम्हाला. दिसत आहेत का नाही माहीत नाही. पुढेच उभे राहिले. तर हाय पियुष आणि इकडं मी तू बाय. तर आता आम्ही निघालो आहे विरारला कारण की तिथं कोणतं मंदिर आहे जिजानी मंदिर आहे. तर तिथे निघालो आहे देवीच्या दर्शनासाठी. तर बघू आता पाऊस खूप चालला आहे बाहेर. किती टाईम लागतोय काय होतंय काय नाही होत मला दाखवतो सगळं व्हिडिओमध्ये. बाकी अरे आता तुला लेट झाला आहे एवढा. अरे काय सांगू तुला सांगण्यासारखी गोष्ट नाही आहे ती. सांगितलं नंतर सांगू हसणार असलं तर सांग. अरे मी काय झालं स्टेशनवर पोचतो आणि ट्रेन पकडणारच होतो. माझा ते डोकं विचार चाललेला की कोणता सीन घेऊ काय शॉर्ट घेऊ यूट्यूबला. तर मी गेलो परत आणि लेडीज डॅबोमध्ये शिरलो. मी बघितलं वर तर लेडीज डॅबो होता सगळे बघत होतो तोंडाकडे. मी पटकन उतरलो आणि नेक्स्ट ट्रेन पकडली त्याच्यामुळे उशीर झाला मला. होता गाडी होता असा. कोणत्या प्लॅटफॉर्मला जायचं विरार फास्ट. तर हा माझ्याच क्लासमध्ये आता इंस्टिट्यूटमध्ये आणि हा आहे तो सिनियर आहे 1 वर्ष आधीचा पण माझ्याच एवढा आहे वाटत नाही ना. तेच तर दाखव. जाऊयात पाऊस चालू आहे सामने देख. हां तर पुढे खाली जायचं इथून इथून खाली जायचं आहे मला वाटतं इथून आणि इथं TC उभा आहे बघू शकता अशा प्रकारे. हा 6 नंबर आहे. हा तिकडे आहे. चला या साईडने जाऊ. तर मी तुम्हाला डायरेक्ट आता त्या प्लेसवर जाऊन भेटतो. चला भेटूया. बघू शकता इथं नाही तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं त्या साईडला डोंगर दिसतो का तिथं देवीचं मंदिर आहे. तर तिथं जायचं आहे आपल्याला. तर अजून तर काय पोचलो नाही. तिथं ओम दिसतो का तुम्हाला दाखवतो मी. ओम मोठा ओम आहे तिथं दिसतोय का. हां दिसतोय. तर तिथं जायचं आहे. तर बघू आता जातो आणि मग तुम्हाला भेट. किती टाइम लागेल. कांदा भजी गरम हो गया लेके आ चाललाय आता उसाचा रस पेला आणि आम्ही दोघं इथं भजीपाव खातोय. आत्ताच काढून आणतात गरमागरम. तो पण घेतला नाही खाना है फॉलोवर 261 दे चिल विथ राज. हां हे असू दे घे भजी घे सेपरेट भजी घे मग. मेरी से underneath आ जाओ
पर आपको मराठी आती है क्या? क्योंकि मैं मराठी में बनाता हूँ ब्लॉग। आती है? हाँ फिर देख लो, सब्सक्राइब करके रखा है। मस्त वातावरण चालू पाऊस ये अरे ये रे नको मला चटणी, मी तुम्हाला खाऊन भेटतो लगेच 2 मिनिटात। तर मित्रांनो आता माझं खाऊन झालं आहे, आमचं म्हणजे माझं नाही। आणि भजीभाव तर मस्त होतं, तुम्हाला शॉपचं दाखवतो, जो मी दाखवतो। जर कधी आलाच तर इथं द्वारका स्वीट्स म्हणून आहे, भजीभाव खूप मस्त मिळतात इथं, कधी आला तर खाऊन जावा इथून। तर जाऊ रिक्षाने, बघू किती होतात पैसे वगैरे। एक ट्रॅव्हलिंग आहे, ऑटोनी हां पब्लिक आहे म्हणजे 30 रुपये हां 30। मग बघ ना, चल ना ऑटोनं किती घेत आहे। चल तर बघू मित्रांनो ऑटोने किती घेत आहे, मग तुम्हाला सांगतो। किती विचारायला मला विचार, 3 जन है, तीनों का मिला के ना। जल्दी बैठ, चल जा अंदर जा, चल बैठना फटाफट यार। राज बस मित्रांनो हा आहे ना तो पाटणचा आहे, सातारचा। तर त्याला मी म्हणतो गावाला आलं भेटा आपण, त्याचा पण ब्लॉग बनवेल मी, तुम्हाला कळेल ब्लॉग आल्यावर। गणपतीत नाही जमणार गणपतीत, कारण की धावपळ सुरू असते। हा मेन गोष्ट तर पूजा असते ना, हा तेच ना मग। गणपती सगळं करते गिनती समजा, घूमने निकला तो घूम सिर्फ। चल थांबा थांबा थांबा। तर मित्रांनो आम्ही इथे पोहोचलो आणि वर बघू शकतो, खूप वर आहे। किती पायऱ्या आहेत रे? 2000 ना, हा बोलला 2000 पायऱ्या, 2000 पायऱ्या आहेत। आणि हे किती पायऱ्या आहेत? किती पायऱ्या आहेत या, किती पायऱ्या आहेत, स्टेप्स किती आहेत? स्टेप्स किती आहेत? 3000 हा, तर 3000 स्टेप्स आहेत। आणि 3000 मेन गोष्ट मंदिराचं नाव जीवनदानी मंदिर आहे, कारण की ह्याचा इतिहास असा आहे की मी ऐकलंय कुठून तरी, म्हणजे की इथं थोडंसं आपलं आयुर्वेदिक जे झाडं असतात ना ते भेटायचे, त्याच्यामुळे माणसांचे जीव वगैरे वाचायचं, त्याच्यामुळं जीवदानी नाव पडलं याला। तर बघू आता आतमध्ये जाऊन कसं आहे काय। मागचं कुठं रे चले ये भाई तू राशील, हा राशील इथंच। ब्लॉग बोलता बोलता पोहोचून आणि मागाशी पाऊस पडतो, आता ऊन पडलं इथं। अरे काय करूया इथं? अरे चप्पल कुठे ठेवावं लागते मग? अरे नाही घ्यायचं नाही मला, घ्यायचं नाहीये मला, काय नाही घ्यायचं नाही। तिथे कुठेतरी लेफ्टला आहे, राईटला फ्री स्टँड आहे, तर तुम्ही इथे अशी चुकी करू नका, खाली चप्पल काढायचं। ते अरे ते घेण्यासाठी बोलवतात रे, आपण चप्पल काढली म्हणजे घेऊ तिथं असं। संस्थान दिसत असेल, खूप वर आहे पण। तर काय तुम्ही जर इथे येणार असेल ना तर तुम्हाला चप्पल काढून वर जावं लागेल तेव्हा। आणि इथे एक चांगली गोष्ट आहे, तुम्हाला चप्पलीचं स्टँड भेटेल इथं फ्रीमध्ये। हे पाणी देखे चलो तुम लोग। हा चल वर येऊया, चल वरती बघूया, मंदिर आता भेटेल ना। थोडीशी इथं चेकिंग होईल। हां तंबाखू वगैरे घेऊन येऊ नका, धूम्रपानाच मनाई आहे काय? हां तंबाखू वगैरे अलाउड नाही इथं, घेऊन येऊ नका तेवढं। तर 3000 स्टेप्स आहे तिथून, त्याच्यामुळे बाबा खूप मोठं आहे रे। स्टेट बघताय किती आहे? हा तेच ना मी दाखवलं ना, स्टेट बघा फक्त किती आहे, त्याच्यात ट्रिपल असेल वर अजून। तर मित्रांनो आता पण एवढं चालू आहे, एवढा दम लागलाय ना, दम लागलाय बघ किती, त्याला पण दम लागला। 10 मिनिट थांब बोलतोय। अरे थांब ना आता थांब, अरे बस आता बस बस, दम खाऊन घे। म्हणून ताकद पाहिजे। हा बसून घे चल। खूप मोठं आहे आणि अजून अर्ध पण नाही चढलो आम्ही, अर्ध काय 25% पण नाही चढलो। तरच ही हालत आहे। हा ना
खूप स्ट्रेट पायऱ्या आहेत त्याच्यामुळं. बघू थमथम वरच्या आम्हाला मला व्ह्यू दाखवतो. थोडा का दिसतो तिथून, जेवढा दिसतो तेवढा दाखवतो. नाही रे किती नाही बघ दिसणार. मस्त मित्रांनो, मी तर म्हणतो तुम्ही एकदा याच होतो. हा हे बरं वाटतं रे. कठीण वाटते हे इकडे या साईडला. आताचे फोटो दाखव तुला. खाली केसांची बोलून झाले घामाने. आताचे अजून 500 स्टेट वर चढायचं. तुला काय वाटतं सुमित? काय वाटतं तुला? हा बघा देशी उपाय चालू आहे. कुठलं पाणी एवढं जाऊ. देशी उपाय तोंड धुण्याचा. हां पाणी द्या आता. हो अरे किडा असतो ना तो. हा इथे पडला काय? नाही पडला. सुरीट आहे ना? हां सुरट आहे. बरं झालं जास्त हे नव्हतं त्याला, नाही तर मला शाण्या तू झटकलास म्हणून गेला तिकडे. नाही गेले का? नाही इथेच पडला पाहिजे मला असं. त्याला इथेच खाली पाडवायचं नाही पडलं. बाईनं पाय शिकडला आणि त्या देवीच्या ह्याच्यावर जाऊन पडला फोडणीवर. सगळे घामून भिजलोय. खराब चालेल. त्याला कष्टच नाही घ्यायचे, बॅगमध्ये ठेवायचे वगैरे. हा ना. तर 12:30 वाजता मंदिराचं गेट वगैरे बंद होणार आहे. आता 12 वाजले. चला आले जवळच आहे. अंकल और कितना ऊपर है? नजदीकी है, अभी नजदीक है. ठीक है वो सामने ही नजदीक. अरे यही है. 3000 पायऱ्या कधी चढलो समजलं पण नाही. 3000 आहेत का पण? वाटलं पण नाही 3000 आहे. हा वाटलं पण नाही 3000 आहे. 2 किलो कमी झाला असेल तुझं. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया, मतलब कुछ भी. मशीन बघितली ना त्याच्यावर मोजून बघूया. मित्रांनो इथं आरती चालू झाले. जाऊन भेटते का नाही मंदिराचं दर्शन काय माहित. आरती भेटणार. हां चला चला पुढे चला चला. मित्रांनो आताच दर्शन वगैरे घेऊन झालंय आणि खूप गर्दी आहे. खूप म्हणजे खूप गर्दी. नंतर नीट फोटो पण काढायला तुम्हाला लागू हळू त्या साईडला पण बघा. खूप मस्त आहे. तेवढं चालायला पण लागतं. मस्त व्ह्यू बघायला. डॅम आहे तो. हां बाहेर गावाला. अरे खाली मस्त वाटतं ना खाली करायचं पण चुकून. हां मंदिराचं मूर्ती तर खूप भारी इथली. मला येतच नक्की या. फक्त साड्या खूप लागते तेवढीच गोष्ट आहे. तर मागचं व्ह्यू बघा. काय नाही मित्रांसोबत या फिरत फिरत. हां मस्त वाटेल चढायला. गेली चाललं तुम्हाला. कधी राज माझ्या घरी गावाला. हा नक्की. कोयना डॅम दाखवतो आमच्या इथून. अरे बघितलाय मी कोयना डॅम. अरे लय जवळ आहे माझ्या घरापासून तर 10-15 किलोमीटर वरती आहे. हा काय? हां मग खूप जवळ आहे. जात जाऊ नको उगाच पडशील पाण्यात. अरे माझ्या आत्तीचं घर पण आहे तिथे. हा काय? आपण स्टे पण करू. हा बोल. ब्लॉगिंग किंवा माझी फोटो पुढे घ्यायचं.
ए भाई किसी के ढकले में लगेगा। हाँ ना, चलो नीचे। तर मित्रांनो आत्ताच खाली आलो आहे आम्ही मंदिरातून आणि एवढं चढा लागतंय ना, वाटलं नव्हतं एवढं होईल. खालेलं पाय थरथर 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 कापायला लागलेले. मग आता आम्ही इथं तलाव आहे छोटासा, तर बघू कसं काय सीन आहे. आणि तो आमच्यासोबत होता ना एक सुमित करून, तो आत्ता घरी गेला कारण की त्याला अर्जंटमध्ये जायचं होतं, काय काम निघलं ते. आणि इथं बघा स्वास्तिक दिसत असेल तुम्हाला, कलरने केलेला. त्याच्या बाजूलाच ते मंदिर आहे. आणि मंदिरात एवढी गर्दी होते ना आज बाया. आता तुम्ही व्ह्यू बघू शकता इथं, खूप मस्त आहे. आणि हा बघा खूप चांगला वरून दाखवतो मला, खूप भारी हवा पण भारी चालते इथे. खूप मस्त आहे. तर मित्रांनो आताच फिरून वगैरे झालं आहे आणि तलाव मस्त होता. तर आता घरी निघालो आहे. तर व्हिडिओ मी इथंच एंड करतो आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर मला तसं कमेंटमध्ये सांगा, तसं मी वीकमधून 1-2दा व्हिडिओज टाकेन. तर चला चॅनल सबस्क्राईब करून जावा जाता आणि व्हिडिओला लाईक पण करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.